नमस्कार. सुमाज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आईकडून काल पावभाजी आलेली. ही उरलेली भाजी. त्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी ती गरम करून ठेवली होती. ही भाजी आता कुणालाही पुरणार नाही. तर त्यामध्ये घरामध्ये जे पिठं आहेत, बेसन, ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ. भाजी तर छान चमचमीत तिखट होतीच. फक्त आता आपण त्याच्यामध्ये पिठाच्या प्रमाणानुसार मीठ टाकायचं आहे आणि 1 चमचा साखर टाकायचं आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी बनवलेली कोथिंबीर रेडी होती. तर ती कोथिंबीरही घातली. थोडीशी राहिलेली कांद्याची पात पिवळी पडण्याआधीच ती आपण याच्यामध्ये मिक्स करून घेतली. बारीक चिरून टाकलेली आहे. आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. भाजी तर छान चविष्ट होतीच. आता त्यामध्ये आपण हे पिठं घालून छान असं थालीपीठ बनवूया. उरलेली भाजी किंवा आमटीपासून आपण थालीपीठ बनवतच असतो. त्यात काय नवीन? परंतु यातील सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे जेव्हा आपण पिठं टाकतो, तेव्हा पीठ थोडंसं मुरू द्यायचं आहे. म्हणजे छान आपल्या भाजीचं जी चव आहे, ती सगळ्या पिठात व्यवस्थित मिक्स होते. त्यानंतर थोडंसं तेल टाकून आपण ते पीठ मळून घेतलं. तवा तापायला ठेवायचा आहे आणि मग त्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि त्यानंतर आपण हे पीठ त्यावरती थापून घ्यायचं आहे. पावभाजीची भाजी तर छानच असते. मिसळचे थालीपीठही छानच होते. यावेळेस माझ्याकडे ही शिल्लक राहिली असल्यामुळे म्हणून हे पावभाजीचं थालीपीठ बनवलं. पहा, अशा पद्धतीने थालीपीठावर गोळे करून त्यामध्ये तेल सोडायचं आहे आणि कडेनेही तेल टाकायचं आहे. आता आपण यावरती झाकण ठेवायचं आहे. थालीपीठ बनवताना केव्हाही फक्त पहिली बाजू शेकतानाच वरती झाकण द्यायचं आहे. पलटून टाकल्यानंतर आपण झाकण देण्याची गरज नाही. पहा, बोटांचे छान ठसे उमटलेत. त्यामुळे थापलेलं जी चव येते ती खूपच छान चव लागते. आता दुसरी बाजू आपण शेकून घेऊया. आता यावेळेस मात्र वरून झाकण द्यायची गरज नाही. परत एकदा वरून थोडंसं तेल टाकूया आणि 2 ते 3 मिनिट व्यवस्थित शिजवून घेऊया. खरपूस पाहिजेल तर थोडंसं अजून जास्त भाजून घ्या. पहा, व्यवस्थित छान सगळ्या बाजूनी पचवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे किंवा एकदम मंद बारीक गॅसवरही आपण छान व्यवस्थित खरपूस भाजू शकतो. हे तयार झाले आपले थालीपीठ. तुम्हाला दाखवण्यासाठी मी थोडंसं जास्त खरपूस बनवले नाही. नाहीतर छान करपलेले कुरकुरीत असे थालीपीठ मी बनवत असते. शिल्लक राहिलेल्या पावभाजीच्या भाजीची ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास तुम्ही जरूर करा. थोडेही अन्न वाया घालवू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. धन्यवाद.